श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये। मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची लीला खरोखरच खूप अगाध असते। ज्या भक्तांना स्वामींवर विश्वास आहे त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी नेहमी चमत्कार हे करतच असतात आणि हे सर्व स्वामी भक्तांना माहीत आहे की स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर कोणताही भक्त असा राहत नाही की त्या भक्ताला स्वामींनी कोणत्याही प्रकारे चमत्कार केलेला नाही किंवा अनुभव दिलेले नाहीत। असे खूप काही स्वामींचे भक्त आहेत की ते स्वामींच्या भक्तीमध्ये तर आलेले आहेत आणि स्वामींची भक्ती देखील करायला लागलेले आहेत, परंतु त्यांना एवढे अनुभव आलेले आहेत आणि त्याचबरोबर अविश्वसनीय अनुभव आहेत। काही भक्तांची तर असं मत आहे की स्वामींना आम्ही काहीतरी बोलतो आणि त्यानंतर स्वामी आमचे काम करत असतात। म्हणजे एखादी गोष्ट जर एका अडचण वगैरे आलेली असेल आणि स्वामींना जर सांगितली की अशी अडचण आहे तर त्यानंतर त्या अडचणीतून स्वामी म्हणजे त्या भक्तांना अलगद बाहेर काढतात। त्या अडचणीचा थोड्या सुद्धा प्रमाणात त्या भक्तांना त्रास होत नाही, म्हणजे एवढ्या अलगदपणे स्वामी त्या भक्तांना त्या अडचणीतून बाहेर काढत असतात। असे खूप काही भक्तांचे अनुभव आहेत की स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर कोणताही भक्त असा राहत नाही की त्याला अनुभव हे येत नाहीत, परंतु असे देखील काही भक्त आहेत की ते स्वामींची भक्ती तर करायला लागलेले आहेत परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी आलेल्या आहेत, दुःख आलेले आहेत, संकटे आलेले आहेत आणि काही भक्तांच्या मनामध्ये असं येतं की जेव्हा आम्ही स्वामींची भक्ती करायला लागलो तर त्यानंतर आम्हाला अडचणी वाढत गेल्या आणि त्या अडचणी इतक्या वाढल्या की म्हणजे आता आम्हाला कंटाळा आलेला आहे। आणि काही भक्तांची तर अशी मतं देखील असतात की आम्ही स्वामींची सेवा करायला लागल्यापासून आमची परिस्थिती खूपच हालाकीची झालेली आहे, त्यामुळे आम्ही आता स्वामींची भक्ती करणार नाही। अशी खूप काही लोकांचे वेगवेगळे अनुभव असतात, परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्रत्येक स्वामी भक्ताला हेच सांगू इच्छिते की तुम्ही स्वामींची भक्ती किती निस्वार्थ मनाने आणि निशंक मनाने निस्वार्थ भावनेने भक्ती करता हे खूप महत्त्वाचं आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना असा कोणताही भक्त राहत नाही। फक्त फरक मात्र एवढाच असतो की काही स्वामी भक्तांना स्वामी पटकन अनुभव देऊन जातात, परंतु काही स्वामी भक्त असे देखील असतात की त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींचा अनुभव यायला वेळ लागत असतो। परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येक व्यक्ती हा आपलं म्हणजे कसं आहे की संसारी जीवन आहे, त्यामुळे संसार म्हटलं की अडचणी ही असतातच। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स हा नक्कीच आहे तर आणि त्याच काळजीपोटी प्रत्येक जण असं वाटतं की त्यांना आपण ईश्वराची भक्ती करावी आणि आपण ईश्वराच्या सेवेमध्ये आल्यानंतर कदाचित आपल्या अडचणी दूर होतील असा विश्वास असतो काही लोकांचा आणि त्याच मार्फत काही लोक स्वामींच्या भक्तीमध्ये येतात। म्हणजे ती लोक आपला स्वार्थ साधावा यासाठी स्वामींच्या भक्तीमध्ये येत असतात की आपण स्वामींची भक्ती केल्यानंतर काहीतरी आपलं भलं होईल, कल्याण होईल आणि नेमकं याच पद्धतीने हा मनामध्ये विचार असतो की आपण ही सेवा केल्यानंतर आपल्याला हे भेटेल, त्यामुळे कदाचित स्वामींचा चमत्कार अनुभव यायला मला वाटतं काही वेळ लागत असेल। कारण तुम्ही जरी स्वार्थापोटी स्वामींच्या भक्तीमध्ये आलेला असाल तरी हरकत नाही, परंतु भक्ती करत असताना मात्र निस्वार्थ भावनेने निशंक मनाने जो कोणी विश्वासाने स्वामींची भक्ती करतो ना तर त्याच्या आयुष्यामध्ये 100% स्वामी अनुभव हे नक्कीच देत असतात। परंतु भक्ती देखील तेवढ्याच विश्वासाने की मी ही सेवा केल्यानंतर किंवा मी स्वामींचा धावा केल्यानंतर मला या अडचणीतून बाहेर निघण्याचा मार्ग म्हणजे फक्त स्वामींची भक्ती, स्वामींची सेवा हाच आहे। आणि तेच वेड्यागत भक्ती जी लोक करतात ना की एक म्हणजे काही लोकांचं नियोजन असतं, मी एवढ्या दिवसाचं पारायण करतो मला हे द्या, आणि तेवढ्या दिवसाचं पारायण झाल्यानंतर त्याला ते नाही मिळालं तर तो भक्तीतून बाहेर निघून जातो। आणि मग असं करण्यापेक्षा तुम्ही जर एक पारायण केलं तर त्यानंतर नाही मिळालं
तर अजून थोडं मोठं पारायण करायचं, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही 7 दिवसाचं केलं तर नंतर 11 दिवसाचं करायचं, त्यानेही काही फरक नाही पडला तर 21 दिवसाचं करायचं. त्याचबरोबर नित्यसेवा देखील करायची. म्हणजे असं होतं की मी एवढं काम केल्यानंतर मला एवढा पगार आहे, परंतु जर तुम्ही जास्त काम केलं तर त्याचा पगार देखील जास्तच होत असतो. म्हणजेच तुम्ही जास्त भक्ती केल्यानंतर त्याचं फळ देखील जास्तच मिळत असतं. आणि नेमकं याच पद्धतीने जेवढं तुम्ही मेहनत कराल, जेवढी भक्ती कराल, तेवढंच ईश्वरापर्यंत पोहोचत असते आणि त्याचे फळ तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही एवढं स्वामींच्या कृपेने मिळत असते. म्हणजे एखाद्याला अविश्वसनीय स्वामी देऊन टाकत असतात. आणि तुम्हा सर्वांना माहीत आहे की स्वामी हे असं दैवत आहे की कधीच कोणाचं काही सुद्धा स्वतःकडे ठेवत नाहीत. म्हणजे एकदा जरी एखाद्या भक्ताने श्री स्वामी समर्थ म्हटलं तर त्या भक्ताला त्याच्या दुप्पटीने स्वामी योग्य वेळ आल्यानंतर देत असतात. मग तुम्ही असे खूप अनुभव ऐकले असतील की फक्त स्वामींना हात जोडल्याने देखील आपला कालचा जो अनुभव म्हणजे सोडलेला होता तर तो देखील असाच होता. फक्त तो भक्त ना स्वामींना येता जाता फक्त हात जोडायचा आणि त्यानंतर तो अनुभव म्हणजे एवढा खरोखरच खूपच सुंदर अनुभव देखील होता. फक्त स्वामींना हात जोडल्याने स्वामींनी त्याचं आयुष्य सारलं. संपूर्ण त्याचं जीवन संपूर्ण आयुष्याचंच कल्याण केलं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कधीही पण निस्वार्थ भावनेने भक्ती हवी. मग तुमची मोडकी तोडकी का भक्ती असेना, म्हणजे स्वामी असे म्हणत नाही की तुम्ही काहीच करू नका आणि फक्त ईश्वराची भक्ती करत बसा, तुम्हाला सर्व काही जागीच येणार आहे, असं नसतं. प्रयत्नांती परमेश्वर असतो. जिथे प्रयत्न आहे तिथे ईश्वर हा नक्कीच आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही विश्वासाने केलेली सेवा कधी सुद्धा वाया जात नसते. कारण ईश्वर हे नेहमी तुमच्या मनामध्ये, तुमच्या आत्म्यामध्येच वास करत असतात. त्यामुळे तुमचा विश्वास ईश्वरावरती किती आहे हे तेवढे महत्त्वाचे असते. तर त्यामुळे मित्र आणि मैत्रिणींनो, मनापासून केलेली कोणतीच गोष्ट वाया जात नसते. त्यामुळे ईश्वराची भक्ती करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकाने निस्वार्थ भावनेने पार पाडावे. तर आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो अनुभव देखील खूप सुंदर आहे. आजचा अनुभव एका काकूंचा आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर स्वामींनी अनुभव दिलेला आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, म्हणजे स्वामींची भक्ती करायला लागल्यानंतर असं होतं की आपल्याला देखील कधी स्वामी अनुभव देतील, म्हणजे असं देखील वाटतं. कारण आजकाल स्वामी हे असं दैवत आहे की प्रत्येक भक्ताच्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कार हे केलेलेच आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाची ओढ अशी लागलेली असते की आपल्याला स्वामी कधी अनुभव देतील आणि याच गोष्टीची प्रत्येक आतुरतेने भक्त वाट पाहत असतो. तर तसंच या काकूंच्या आयुष्यामध्ये देखील झालं आणि त्या काकूंचा एक मोठा प्रॉब्लेम तो म्हणजे काकूंना वाचता लिहिता येत नव्हता आणि त्यांना पारायण मात्र करायचं होतं. कारण त्यांना देखील स्वामींचा अनुभव घ्यायचा होता. त्या काकू स्वामींची सेवा, नामस्मरण वगैरे, तारक मंत्र हे काकूंचं पाठ झालेलं होतं आणि काकू तारक मंत्र नामस्मरण सतत म्हणायच्या. परंतु असं आहे की स्वामींचं पारायण केल्यानंतर 101% अनुभव हा येतोच आणि हे काकूंना पाहायचं होतं. चला तर मग काकूंच्या आयुष्यामध्ये काय झालं, काकूंनी वाचता लिहिता येत नव्हतं तरी देखील स्वामींचं पारायण केलं की नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये केल्यानंतर कोणता अनुभव आला आणि ते पारायण कसं केलं, चला तर जाणून घेऊया त्या काकूंच्या शब्दामध्ये. चला तर मग काकू सांगायला सुरुवात करतात. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मी अशी आहे स्वामींची भक्त की मला जे काही येतं ते मी स्वामींचं नामस्मरण, तारक मंत्र ते मात्र माझं दिवसभर चालू असतं. स्वामींचा श्री स्वामी समर्थ मंत्र हा माझा कंटिन्यू तोंडामध्ये असतोच. त्याचबरोबर तारक मंत्र देखील मी दररोज 21 वेळा, 11 वेळा जसं जमेल तसं, आणि त्याचबरोबर नामस्मरण मात्र माझं दररोज म्हणजे चालूच असतं. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे खंड नसतो. तर अशा प्रकारे माझी सेवा ही चाललेलीच. आणि मला कसं होतं की वाचता लिहिता येत नाही, त्यामुळे मला तो मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मार्गशीर्ष महिना आता गेलेला तर त्यावेळेस ना म्हणजे मी अनुभव खूप ऐकते, मला अनुभव ऐकायचं वेळ आहे असं म्हटलं तरी देखील चालेल. स्वामींच्या लीलेमध्ये स्वामींचे जे अनुभव आहेत, स्वामींचा चमत्कार मला ऐकायला खूप आवडतो. आणि त्याच काही दिवसापासून स्वामींच्या पारायणाचे अनुभव मी खूप ऐकले. त्यामुळे मला असं वाटलं की आपण देखील स्वामींचं पारायण करायचं.
आणि आपल्याला काय अनुभव येतो हे पाहायचं, परंतु वाचता येत नाही, लिहिता येत नाही, मग पारायण करायचं तर कसं करायचं? आता स्वामींचे भक्त तर सर्व वेडेच असतात, कारण मी देखील स्वामींची भक्त आहे, त्यामुळे स्वामींची भक्ती मध्ये खरोखरच भक्त हा वेडाच असतो. आणि त्याच पद्धतीने वेड्यागत स्वामींना म्हणायचे की काय हो स्वामी, मला पारायण करायचं आहे, परंतु मला वाचताच येत नाही आणि माझी खूप इच्छा आहे की मला पारायण करायचं आहे, तर स्वामी माझ्याकडून पारायण करून घ्या ना. म्हणजे सतत स्वामींना हीच प्रार्थना करायची आणि प्रत्येक वेळी स्वामींना हेच सांगायचे की स्वामी, मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि मला पारायण करायची खूप इच्छा आहे, परंतु मला वाचताच येत नाही आणि काय करावं काही सुद्धा समजेना असं झालेलं आहे. तर त्यावेळेस असं स्वामींना दररोज सांगून 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 एके दिवशी असं झालं की मी स्वामींना सांगत असताना माझी जी नात आहे ती नात 14वीला आहे आणि तिचं कसं होतं की तिचा अभ्यास एक या अभ्यास तेवढाच तिचं चाललेलं असायचं, ती काही एवढं काम वगैरे काही करत नव्हते. तर मग तिनं एके दिवशी का कोणास ठाऊक, परंतु तिच्या मनामध्ये आलं की ती मला म्हणाली, आजी तुला पारायण करायचं आहे स्वामींचं. तर मग मी देखील आतुरतेने म्हटलं की हो हो, मला पारायण करायचं आहे स्वामींचं, पण काय ग करू, मला काहीच समजेना, मला वाचता येत नाही, मग मी पुस्तक कसं वाचणार? तर हा मनामध्ये खूप मोठा प्रश्न आहे. मी दररोज स्वामींना सांगते की स्वामी मला पारायण करायचं आहे, परंतु मला वाचताच येत नाही. तर मग माझी नात म्हणाली की आजी, मी ऐकलं तुझं, तुला पारायण करायचं आहे ही तू स्वामींना सांगत होते, पण मग तुझी जर इच्छा असेल तर मी करू का पारायण? तर त्यावेळेस ना म्हणजे मला एवढा आनंद झाला की माझी नात म्हणाली की मी तुझ्या वाटणीचं पुस्तक वाचते, म्हणजे आणि तू फक्त ऐक, म्हणजे तुझंही पारायण होईल आणि माझी देखील थोडीफार स्वामींची भक्ती होईल. तर तिने असं सांगितलं म्हटल्यावर मला देखील खूप आनंद झाला. मग म्हटलं की हो चालतंय, मार्गशीर्ष महिना आहे आणि या महिन्यामध्ये पारायण केलेलं खूप सुंदर असतं आणि मी अनुभव देखील खूप ऐकलेले आहेत. खूप लोकांना खूप सुंदर सुंदर स्वामींनी अनुभव हे दिलेले आहेत. मग म्हटलं की आपण देखील स्वामींचं पारायण करावं आणि तीच मी दररोज, जसं मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे तसं मी स्वामींना सांगत आहे की स्वामी मला पारायण करायचं आहे, परंतु मला वाचता लिहिता येत नाही. बरं झालं स्वामींना मी प्रार्थना करत होते आणि तूच स्वामींच्या रूपामध्ये येऊन मला या गोष्टीचा मार्ग सांगितला आणि मला मला तू म्हणजे पारायण करशील असं मला गॅरंटीच नव्हती, म्हणून तर मी स्वामींनाच विनवत होते की स्वामी मला पारायण करायचं आहे. तर बरं झालं तू असं हो म्हटलीस ते, आणि ती देखील मला म्हणाली की हो तू तयारी वगैरे करत जा, मी येऊन पुस्तक वाचून जात जाईन. तर तिने सांगितल्यानंतर मला एकदम आनंद एवढा झाला की चला मी पारायण करणार आहे आणि माझी म्हणजे अडचणच दूर झाली. त्यामुळे मी एवढी खुश होऊन गेले की दुसऱ्या दिवशी तिला म्हटलं की आपण उद्याच सर्व तयारी करूया, म्हणजे मी मंदिरामध्ये जाऊन खडीसाखर नारळ वगैरे ठेवून येतो आणि आपण लगेच त्याच्या दुसऱ्या दिवशी पारायणाला सुरुवात करूया. तर ती देखील हो म्हणाली, चालतंय. तर मग आम्ही ठरल्याप्रमाणे मी आणि माझी नात मंदिरामध्ये गेलो, तिथे खडीसाखर नारळ अर्पण केला आणि स्वामींना सांगितलं की स्वामी आता आम्ही पारायण करणार आहे, तर तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारे अडचणी वगैरे येऊ देऊ नका आणि माझी जी भोळी भाबडी भक्ती आहे ती तुम्ही स्वीकार करा आणि माझी इच्छा तुम्ही पूर्ण केली त्याबद्दल देखील स्वामींचे मनपूर्वक आभार मानले. आणि त्यानंतर आम्ही दोघीही घरी आलो. तिचं कॉलेजचा तिचा अभ्यास वगैरे आणि तिचा अभ्यास देखील खूप असतो, त्यामुळे आम्ही तिला काही सुद्धा काम देखील सांगत नाही, परंतु ती स्वतःहून म्हणाली. त्यामुळे तर मला खूप आनंद झालाच होता, परंतु तिचा वेळ देखील जाणार होता आणि त्यासाठी तिला लवकर देखील उठावं लागणार होतं, हे देखील खूप महत्त्वाचं होतं. तर त्यामुळे मग म्हटलं की चला तिच्याच म्हणण्याने आपण करूया. तर दुसऱ्या दिवशी मग पारायणाचा पहिला दिवस होता. मी पहाटे 4 वाजताच उठले. उठल्यानंतर घर वगैरे स्वच्छ केलं, त्यानंतर अंघोळ झाली आणि जे देवघर होतं तर तिथे पाण्याने पुसून वगैरे घेतलं. सुंदर रांगोळी देखील काढली, पूजेची मांडणी केली, सर्व काही खूप व्यवस्थित केलं. तोपर्यंत ती देखील उठणे, तिने अंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर तिची अंघोळ वगैरे होऊन येईपर्यंत माझी देवपूजा सर्व काही खूप सुंदर झालं आणि मग तिनं आली की तिचं आवरलं आणि पुस्तक वाचायला बसले. तर जेव्हा ती पुस्तक वाचायला बसले तर मी देखील पूर्ण म्हणजे आवरून वगैरे तिच्या शेजारीच मांडी घालून बसले आणि ती जो शब्द वाचेल तो मी लक्षपूर्वक ऐकला आणि एवढं म्हणजे मला असं वाटत होतं की ती वाचतेय, पण मला असं वाटायचं की मी स्वतःच वाचतेय, हा अनुभव मला येत होता आणि मी
खूप खुश झाले होते. खरं सांगायचं म्हटलं तर एवढा आनंद झाला होता की अक्षरशः माझा आनंद गगनात मावत नव्हता. असं वाटायचं की मला वाचता येत नाही तरी देखील मी पारायण करते आहे आणि स्वामी माझ्याकडून पारायण करून घेत आहेत. माझ्या नातीमध्ये मी माझा स्वतः तिथे आहे असा अनुभव घ्यायच्याने मी स्वतः पारायण करते आहे हा मला अनुभव येत होता, हे मला फील होत होतं. आणि त्यानंतर म्हणजे मी एवढं मला उत्साह होता की काही खरोखरच एखादी गोष्ट आवडीची व्हायला लागल्यानंतर खूप आनंद होतो ना, नेमकं याच पद्धतीने मला देखील आनंद व्हायचा. तिने देखील ना दररोज मी उठली, माझं सर्व काही देवपूजा वगैरे पूजा मांडेपर्यंत ना खरोखर ती देखील आवरून व्हायची. आता दररोज पहिल्या दिवशी पूजा वगैरे मांडणी झाली तर दुसऱ्या दिवसापासून माझं घर स्वच्छ करून देवपूजा वगैरे होईपर्यंत सर्व काही झालं की पुस्तक वाचायला ती नेमकी अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन ती नेमकी तिथे यायची. तर दररोज असंच चालू होतं आणि पारायण देखील खूप चांगल्या प्रकारे झालं. तर त्या पारायणामध्ये ना आम्ही मंदिरामध्ये गेलो. त्यानंतर एक दत्तात्रेयाची मूर्ती देखील आणली घरी पारायण करण्यासाठी. भरीव मूर्ती आणली, खूप सुंदर देखील ती मूर्ती घरामध्ये आणली आणि मगच पारायणाला सुरुवात केली होती. तर पारायण देखील खूप चांगल्या प्रकारे आणि निर्विघ्नपणे पार पडलं. कोणत्याही प्रकारच्या कटकटी नाहीत, कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही, काही सुद्धा नाही. पूर्णपणे खूप सुंदर पारायण देखील पार झालं आणि नेमकं शेवटचा दिवस होता. मग मी म्हटलं की पारायण देखील संपायला आलं, परंतु स्वामींनी मला कोणताच अनुभव का बरं दिला नाही. आणि पारायणाने तर प्रत्येक भक्तांना अनुभव हे येतच असतात असाच मनामध्ये विचार होता. आणि त्याच दिवशी नेमकं असं झालं की माझं जे देवाच्या समोर दिवा लावलेला होता आणि त्या दिव्यामध्ये ना अचानकच म्हणजे मला असं गाईचं तोंड दिसायला लागलं आणि मी खूप वेळ त्या दिव्यामध्ये पाहत होते. तर अक्षरशः ना ती म्हणजे एक आकारच बनत होता म्हणजे गाईच्या तोंडाचा. आणि त्याचबरोबर जे धूप लावलेलं होतं त्या धुरामध्ये देखील असं गाईचं तोंड बनत होतं. खूप सुंदर म्हणजे मी जेव्हा हे पाहिलं ना तर मला विश्वासच बसत नव्हता. साक्षात गौ मातेनं मला दर्शन दिलं. म्हणजे ही दत्ता म्हणजे आपण दत्ताचा फोटो पाहत असतो तर तिथे गौ माता आहे. तर त्या गौ मातेनं मला दर्शन दिलं. म्हणजे अक्षरशः जगाची आई गौ माता ही खरोखरच आदिशक्ती आहे आणि तिने मला दर्शन दिलं. त्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि त्याचबरोबर हे दर्शन मिळाल्यानंतर मला ना असं वाटलं की खरोखरच मी जे पारायण केले ना तर ते फलित गेलं. मी पारायण केलेल्याचा अजिबात सुद्धा मला कोणत्याही प्रकारे अडचण नाही, काही सुद्धा नाही. निर्विघ्नपणे देखील पारायण पार पडलंच. त्याचबरोबर स्वामींनी मला म्हणजे गाईच्या तोंडाचं दर्शन दिलं. त्यामुळे तर मला खूप आनंद झालेलाच होता. आणि दुसऱ्या दिवशी उद्यापन म्हणजे सर्व काही व्यवस्थित झालं. आणि त्या दिवशीच संध्याकाळी ना मी माझ्या बेडरूममध्ये 5-6 फुलपाखरं घरामध्ये येऊ लागली. म्हणजे ती कुठून येत होती काही समजत नव्हतं, परंतु ती फुलपाखरं घरामध्ये येऊन इकडे तिकडे बेडवरती बसायचे, बेडवरच्या त्या अँगलवरती बसायचे, पुन्हा जिथे आरसा आहे तिथे बसायचे. पण 5-6 फुलपाखरं होती. तर ती फुलपाखरं ना कंटिन्यू बेड म्हणजे माझ्या बेडरूममध्ये असायची. ती कुठून यायची नंतर कुठे जायची हे अजिबात सुद्धा माहीत नव्हतं. परंतु ती फुलपाखरं नेहमी तिथेच असायची. तर खूप दिवस असे 5-7 दिवस गेले. तर 5-7 दिवस ती फुलपाखरं होती आणि त्या 5-6 दिवसामध्ये मी घरामध्ये फॅन सुद्धा लावला नव्हता. कोणत्याही प्रकारे असं म्हणजे केलं नव्हतं की जेणेकरून त्या फुलपाखरांना त्रास होईल. मी म्हणायचे की नाही, माझे स्वामीच या रूपामध्ये घरामध्ये आलेले आहेत आणि मी जे पारायण केले आहे त्याच्या बदल्यात स्वामी मला आशीर्वाद द्यायला माझ्या बरोबर आहेत. आणि हे मला असं पावलोपावली वाटायचं की स्वामीच आहेत. त्यामुळे मी 5-6 दिवस जोपर्यंत घरामध्ये फुलपाखरं होती तोपर्यंत मी अजिबात सुद्धा फॅन लावला नाही स्वतः सुद्धा आणि दुसऱ्यालाही कोणालाही फॅन लावू दिलं नाही. त्याचबरोबर त्या फुलपाखरांची एवढी काळजी घेतली. पण 5-6 दिवसानंतर ते फुलपाखरं कुठे गायब झालं काही सुद्धा समजलं नाही. परंतु ही जी फुलपाखरं होती ना ती संध्याकाळची कोठे बसायची आणि सकाळ कुठून यायची हे अजिबात सुद्धा मला समजलं सुद्धा नाही. परंतु दिवसभर माझ्या बेडरूममध्येच इकडे तिकडे बागडताना म्हणजे दिसायची, मला कुठे बसलेली दिसायची. परंतु संध्याकाळ झाली की ती कुठून गायब व्हायची हे देखील समजत नव्हतं. तर हे मला अनुभव आले की मी स्वामींचं पारायण केलं आणि त्यानंतर मला ना स्वामींनी एवढा सुंदर अनुभव दिला ना. त्यामुळे म्हणतात की स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये घरी येतात
आणि त्याचबरोबर एखाद्या भक्ताला कशाच्या रूपामध्ये स्वामी दर्शन देतात, तर मला स्वामींनी गाईच्या रूपामध्ये दर्शन दिलं आणि त्याचबरोबर 5-6 दिवस स्वामी आणि म्हणजे स्वामींच्या रूपामध्ये, दत्त गुरुदेवांच्या रूपामध्ये 5-6 फुलपाखरं माझ्या बेडरूममध्ये देखील इकडे तिकडे फिरत होते आणि हे माझ्यासाठी ना खरोखरच खूप मोठा आणि स्वामींचंच एक कृपाच माझ्यावरती झालेली होती. त्यामुळे कदाचित स्वामींनी मला त्या अनुभव म्हणजे एक पारायण केल्याच्या बदल्यात मला आशीर्वाद हा नक्कीच दिलेला आहे आणि स्वामीच त्या रूपामध्ये माझ्या घरी येऊन फिरत होते, हे म्हणजे मला असं वाटतं. त्यामुळे मला ना खूप आनंद देखील झालेला होता, की स्वामींच्या कृपेने माझं खरोखरच केलेलं पारायणाचा अनुभव मला खूप सुंदर आला. तर माझा हाच अनुभव होता. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या काकूंचा अनुभव खूप सुंदर होता. प्रत्येक भक्ताला ना स्वामी कधीच एकटे सोडत नाहीत. म्हणजे कोणतीही साध्या भोळ्या मनाने केलेली सेवा ही नक्कीच ईश्वरापर्यंत ही पोहोचतच असते. त्यामुळे स्वामींची भक्ती करताना ना तुम्ही फक्त भाव आपला किती महत्त्वाचा आहे हेच लक्षात ठेवायचं आहे, की कसलीही भक्ती केली ना तर तुम्ही किती निस्वार्थ भावनेने साध्या भोळ्या मनाने भक्ती करताना हे खूप विश्वासाचं आहे. त्यामुळे मनापासून आणि साध्या भोळ्या मनाने केलेली भक्ती हे ईश्वरापर्यंत नक्कीच पोहोचत असते. म्हणजे कसं होतं, की एखाद्या व्यक्तीला नाही काही जमत तरी हरकत नसते, परंतु तो विश्वासाने ईश्वराचं नाव घेतो, स्वामींचं नाव घेतो ना, हे स्वामींसाठी खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे मनापासून मनोभावे स्वामींचं नाव जरी घेतलं ना तरी देखील स्वामी प्रसन्न होत असतात. कारण स्वामींना स्वतः त्यांचं नामस्मरण खूप प्रिय आहे आणि स्वामी असे म्हणतात, की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल. त्यामुळे स्वामींचं नामस्मरण जरी केलं तरी देखील स्वामी त्या भक्तांच्या बरोबर नेहमी राहत असतात आणि त्या भक्तांना खूप सुंदर सुंदर अनुभव देखील देऊन जात असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या काकूंचा अनुभव खूप सुंदर होता. तुम्हाला देखील या काकूंचा अनुभव कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुम्हाला जर एखादा अनुभव आलेला असेल स्वामींचा तर मी इथे तुम्हाला WhatsApp नंबर देते. तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा शेअर करायचा आहे. तुम्ही तुमचा एक अनुभव शेअर केला तर स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात. त्याचबरोबर तुम्ही एक अनुभव शेअर केल्यानंतर एखाद्या भक्ताने तो अनुभव जर ऐकला आणि त्यानंतर तो जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे. आणि आपल्या सर्वांचं जे स्वामी भक्त आहे त्या सर्वांचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे भक्तानं भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.